नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत ते अशा प्रकारे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले पूर्ण लेंथ 14 आहे, त्याच्यात मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि छातीचा चौथा भाग घेऊन प्लस त्याच्यात शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता आपण मागचा गळा आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. उंची, रुंदी आपल्याला जसं आवडेल तसं आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आपण. आता इथं बघा, तुम्ही पाहू शकता असं आधी 2 चौकोन बॉक्स आखून घेतलेले आहे आणि एका चौकोन बॉक्समध्ये आपण राऊंड शेप दिलेला आहे आणि एका चौकोन बॉक्समध्ये आपण त्रिकोण शेप दिलेला आहे. अशा प्रकारे आपण गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला पाहिजे तेवढी खालची ही पट्टी तयार ठेवायची आणि प्लस त्याच्यात आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेले आहे. म्हणजे त्याला जे आपण पायपिंग करू, पायपिंग केल्यावर त्याचा कपडा कमी नको पडायला त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे आपण खालची चौकोन पट्टी आधी कट करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपले दोन्ही चारी पार्ट कट झालेले आहेत. असं आपण एकमेकांवरती उलट्या बाजूंनी ठेवून टीप टाकून घेऊया. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जसं आपण शेप दिलेला आहे गळ्याला तशा प्रकारे आपण टीप टाकून घ्यायची आहे आणि आता तिथं आपण गळा पलटवून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे आपण गळा पलटवून घ्यायचा आहे. आता आपण व्यवस्थित कोणा काढून घेऊया आणि एक एक दाबटीप टाकून घेऊया. आता तशीच आपण बॅक साईडची जी पट्टी कट केली त्याला आपण अशी त्रिकोणी लेस लावून घेऊया. पहिले तर आपण कपड्यावर लेस लावून घ्यायची, त्याच्यावरून आता आपण अस्तर ठेवूया. हे देखील आपण आता एक दाबटीप टाकून पलटवून घेऊया. अशा प्रकारे आपण वरून एक टीप टाकून घेऊया. एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतलं. आता आपण पायपिंग पट्टी लावून म्हणजे कमरपट्टी लावून घेऊया. तर आपली कमरपट्टी देखील लावून झालेली आहे. इथे तुम्ही आवडत असल्यास पायपिंग देखील करू शकता किंवा ही पट्टी फोल्ड करून आपण आतल्या बाजूला म्हणजे फिटिंगची शिलाई जशी टाकतो तसं आपण फिनिशिंग येण्यासाठी आपण डायरेक्ट पलटवून घेतले तरी चालतं. आता इथं माझ्या कस्टमरला मागच्या बाजूला हाती शिलाई करून पाहिजे होती म्हणून मी तशी पट्टी लावली, नाहीतर शक्यतोवर मी पलटवूनच घेते. अशा प्रकारे आपलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊया. तरी बघा, आपले गळ्याचा पूर्ण शेप आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं मध्यभागी बटन लावायचं आहे, जिथं त्रिकोण काढलेले आहे तिथं. अशा प्रकारे बटन लावून घ्यायचं आपण. इथं तुम्ही फुलंही काढू शकता. फूल काढलं तरी चालतं, बटन लावलं तरी चालतं. आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या कस्टमरच्या आवडीनुसार आपण इथं बटन किंवा फूल लावू शकतो. नॉड लावले तरी पण चालेल. छोटीशी लटकन करायची आणि नॉड लावून घेतली तरीही ती चालेल.
तरी बघा आपला गळा कंप्लीट झालेला आहे. चला तर मग अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.